श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्या या पवित्र आणि श्रद्धेने भरलेल्या धार्मिक माहितीच्या चॅनलवर। आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मकतेने भरलेला जाऊ, हीच प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करतो आणि या नवीन व्हिडिओची सुरुवात करतो आहे। आज मंगळवार 6 जानेवारी 2026 आणि आजच्या या मंगल दिवशी पौष महिन्यातील अत्यंत पावन अशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्यावर चालून आली आहे। मराठी पंचांगानुसार पौष महिन्याची सुरुवात झाली असून मंगळवारच्या दिवशी आलेली ही संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते। पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या दिवशी अंगारक योग निर्माण होतो। प्राचीन काळापासून प्रत्येक वद्य चतुर्थीला भगवान श्री गणेशाची उपासना आणि व्रत करण्याची परंपरा चालत आलेली आहे। सर्व गणपती व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अत्यंत श्रेष्ठ आणि प्रभावी मानले जाते। या व्रतामुळे विघ्नहर्ता गणराय लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना संकटातून मुक्त करतात। अंगारकी चतुर्थीचा योग वर्षातून फार क्वचित येतो, कधी एकदाच तर कधी 2 वेळा। त्यामुळे या दिवशी केलेली उपासना विशेष फलदायी ठरते। जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते। अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो अग्नीसारखा तेजस्वी आणि लालसर मानला जातो। धार्मिक ग्रंथांनुसार मंगळ ग्रहाने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र प्राप्त करून श्री गणेशाची कठोर उपासना केली होती। त्या उपासनेने प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी मंगळ ग्रहाला असा वर दिला की माझा जन्म चतुर्थी तिथीला झाला आहे, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल। हाच उल्लेख गणेश पुराणामध्ये आढळतो। म्हणून असे मानले जाते की जो भक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने करतो त्याला वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थींचे पुण्य प्राप्त होते। त्यामुळे या दिवशी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हे व्रत करतात। ज्यांना दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी अंगारकी चतुर्थी हा सर्वात योग्य दिवस मानला जातो, कारण कोणत्याही चतुर्थीपासून हे व्रत सुरू करता येत नाही, तर अंगारक योग असलेली चतुर्थीच त्यासाठी योग्य ठरते। म्हणूनच 6 जानेवारीपासून तुम्ही हे व्रत नक्कीच सुरू करू शकता। यावर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थीची सुरुवात 6 जानेवारी रोजी सकाळी 8:01 होत असून समाप्ती 7 जानेवारी रोजी सकाळी 6:54 होणार आहे। उदय तिथीनुसार ही चतुर्थी मंगळवार 6 जानेवारीला साजरी केली जाणार आहे। या दिवशी व्रत ठेवून चंद्रोदय झाल्यानंतरच ते सोडायचे असते। 6 जानेवारीला चंद्रोदय रात्री 9:16 होणार असून त्यावेळी चंद्रदर्शन करून गणपती बाप्पांची आरती करणे आवश्यक आहे। त्यानंतरच व्रत सोडल्यास या व्रताचे पूर्ण फल प्राप्त होते आणि श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो। भगवान श्री गणेश हे विद्या, बुद्धी आणि ज्ञानाचे अधिष्ठाता मानले जातात। सर्व देवतांमध्ये ते अत्यंत बुद्धिमान असून विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जातात। म्हणूनच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी विशेषतः मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असाच एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने करायचा उपाय शेअर करणार आहे। मंगळवारी येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय अवश्य करावा। या उपायामुळे मुलांच्या अभ्यासात, करिअरमध्ये आणि जीवनातील प्रगतीमध्ये निश्चितच सकारात्मक बदल होतो। मुलांच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, दुःख आणि बाधा गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो। हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कोणासाठी करायचा याची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकवता नक्की पहा। तुम्ही जर या धार्मिक माहिती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, या पवित्र माहितीला सुरुवात करूया। आज मी सांगणार असलेला उपाय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करता येतो। मुलगा असो किंवा मुलगी, दोघांसाठीही हा उपाय समान परिणामकारक आहे। हा उपाय अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 6 जानेवारी रोजी संध्याकाळी मुलांना झोपण्यापूर्वी करायचा आहे। आपल्या मुलांवर कुठलीही वाईट नजर, संकट किंवा अडथळा येऊ नये, त्यांचे मन स्थिर राहावे, अभ्यासात लक्ष लागावे आणि जीवनात योग्य दिशा मिळावी, यासाठी हा उपाय केला जातो। जर तुमच्या मुलांना अपेक्षित गुण मिळत नसतील, मुले हट्टी वागणूक दाखवत असतील, अभ्यासात मन लागत नसेल, नोकरी मिळण्यात अडचणी येत असतील किंवा चुकीच्या संगतीत अडकले असतील, आत्मविश्वास कमी झाला असेल, तर अशा सर्व परिस्थितीत अंगारकी चतुर्थीचा हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो। कारण या दिवशी श्री गणेश स्वतः आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात असे मानले जाते। या दिवशी गणेश तत्व 100 पटीने सक्रिय असते आणि त्या दिवशी केलेला प्रत्येक श्रद्धेचा उपाय निश्चित फल देतो।
उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा फोटोला शुद्ध पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करा. हळद, कुंकू, अक्षदा, चंदन आणि लाल फुले अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आरती करा. यानंतर संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. उपायासाठी हिरव्या रंगाचे स्वच्छ कापड घ्यायचे आहे, शक्यतो कापसाचे असावे. त्यानंतर अखंड हिरवे मूग घ्यायचे आहेत, डाळ नाही. मूग तुटलेले किंवा फुटलेले नसावे. जितकी मुले असतील तितकी हिरवी कापडी घ्यायची आहेत, साधारण तळहाता एवढी. प्रत्येक मुलासाठी वेगळे 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. उपाय सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांसमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. आसनावर बसून हिरवे कापड समोर ठेवा. एक वाटीमध्ये 108 मूग ठेवा. प्रत्येक मूग घेताना ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणत एक एक मूग कापडावर ठेवा. अशा प्रकारे 108 वेळा मंत्रजप पूर्ण करा. यानंतर त्या कापडाची गाठ मारून पोटली तयार करा. ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवून आपल्या मुलांचे नाव घेऊन त्यांचे सर्व दुःख, अडचणी, बाधा दूर व्हाव्यात, त्यांची प्रगती व्हावी अशी मनापासून प्रार्थना करा. 5 मिनिटांनी ही पोटली उचलून मुलांच्या उशीखाली ठेवा. जर मुले बाहेरगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तर त्यांच्या पुस्तकाजवळ, कपड्यांजवळ किंवा फोटोजवळ ही पोटली ठेवा. फक्त चामड्याच्या वस्तूंजवळ ही पोटली ठेवू नका. दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी रोजी सकाळी स्नान करून ही पोटली उशीखालून काढा आणि जवळच्या गणपती मंदिरात घेऊन जा. दुर्वा, फुले आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. पोटली गणपती बाप्पांच्या चरणी ठेवून पुन्हा एकदा आपल्या मुलांच्या यशासाठी मनापासून प्रार्थना करा आणि मग घरी परत या. हा उपाय श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास नक्कीच फलदायी ठरतो. अंगारकी चतुर्थी ही वर्षातील अत्यंत शक्तिशाली चतुर्थी असल्यामुळे या दिवशी केलेला उपाय वाया जात नाही. गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.